हाय नमस्कार सगळ्यांना. तर आज आम्हाला तरास होती काय होती का नाही आज भाजी नीट करायची तरास कसं काय सांगायचं का. काल आप्पा भाजी आणायला गेलत आणि अंधार पडला त्याच्यामुळं मेथीची भाजी आणली त्याला शेंगाच खायचं. ती शेंगा आहे म्हणते घेऊन कडू लागते वाटतं. लागतात काय मग काय कडू लागते कडू भाजी लागते त्याच्यामुळं ती व्यवस्थित नीट करायची चालले शेंगा काढून काढून. तर असू द्या आईला काय गेलं नाही काय गार लागतं माझं गार बी लागतं आणि आपण प्रसाद दोघे जण घेते त्याच्यामुळे नाही काय. तर हाय करतोय भाजी नीट मी कोथिंबीर झाली नीट करून. आता आई म्हणले भाजी करून नीट जेवायचंय का तुम्ही जेवायची छान अशी वांगी भाजले ते आई त्यांना भजीत करून खायला. आम्ही भाकरी केलत्या भाकरी खाल्ल्या. आपाला डबा दिला प्रसादला पोळी केली त्या नाश्त्याला. प्रसाद गेला शाळेवर आता कॉलेजला. तर बाळ पण आहे झोपले आंघोळ घालून झोपवली ती. आता कधी उठण माहिती उठत की आता गणपती गणपती आणि उठत नाही मग ती काय वाढू झोपते हाय. बाळ झोपले म्हणून आमचं काम करायचं चाललंय. तर बाळाला काय होतंय माहिती का पोरींचं ध्यान होतंय. काल व्हिडिओ कॉल केलता अश्विन ताईला आणि पुरी दावल्या तर पुरींकडे झेपा घेत होती अनुकडे घेत होती का नाही. झेपा घ्यायची इंगे म्हणून रडायची तुला वहिनी म्हणायचं नाही इंगे म्हणते. तर असू द्या बाय सगळ्यांना. आणि कसं वाटतंय तर सांगा व्हिडिओ कमेंट करून छानपैकी. आणि या जेवायचं राहिलं जेवायचं वांग्याची भाजी दुधाकडे बघते दूध गेलं का काय. तर वांग्याचं भरीत केले आईने आणि बाजरीच्या भाकरी तर या खायला बोलवा की खायला जेवाय वय आणि वांग्याच बरीच करायची सोलायच्यात वांगी पण ती तर होईल की भरीत. बर ये सगळी जण जेवाय. तर या सगळी जण जेवायला. आणि मस्त अशी भाजी कशी वाटते सांगा कमेंट करून. छान भाजी आणली बरं का पण त्याला शेंगा चालत असू द्या आता एवढी बार कुणाच्या बारचीने आणते चांगली. आणि बाय बाय सगळ्यांना.